तुमचा विश्वास, आमची बातमी। धुळे चाळीसगाव रोड भागातील पश्चिम हुडकोमधील पवननगर आणि मोहाडे येथील दंडेवाले बाबानगर येथील राहत्या घरात एलसीबीने छापा टाकत कोट्यावधी रुपयांचा गांजा हस्तगत केलाय। एलसीबीने केलेल्या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत। या प्रकरणी एकाला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने दोन्ही ठिकाणी राहत्या घरात छापा टाकत तब्बल 1,42,65,250 रुपये किमतीचा 570 किलो गांजा एलसीबीच्या पथकाने जप्त केलाय। या प्रकरणी विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय। 2 दिवसांपूर्वी शिरपूर तालुका पोलिसांनी महामार्गावरील हॉटेलमध्ये धाड टाकत 250 किलो गांजा जप्त केला होता। त्या कारवाईला 2 दिवस उलटत नाही तोच धुळ्यामध्ये राहत्या घरात तब्बल 570 किलो गांजा आढळून आल्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे। नेमका हा गांजा कुठून येतोय, कुठे दिला जाणार होता याचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलिसांनी केली आहे। दिनांक 22 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे, बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने। त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली। सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण एलसीबी टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली। छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली आहे। दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे। त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीला सुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।